राम राम मंडळी, तर स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. मी ओमकार कुंभार, राहणार औसा. सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ वगैरे करून झालो होतो फ्रेश. मग आपण बसलो नाश्त्याला खाल्ली आपण खीर खाताच आपण आलो मेडिकलवरती. मेडिकलवर आल्याच्यानंतर दररोजप्रमाणे साफसफाई करून घेतली आणि थोड्या वेळात लागली होती आपल्याला भूक. कसं काय आज भूक लागली की दररोज तर लागत नाही, सकाळी थोडी खीर खाल्ल्यामुळेच लागली होती. मग आपण आणलो इडली खात आपण बघत बसलो टीव्ही बघणं. झाल्याच्यानंतर आपण चाललो होतो घराकडे, कारण आपल्याला डबल भूक लागली होती. आज काय झालं होती की मला सारखं भूक लागत होती, का माहीत. त्या संघ पण असं होत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. दररोज प्रमाणे जेवण करत बसल्यास जिम्मी आली होती आपल्या जवळ. तिला मग आपल्या ताटातलं थोडंफार काय तर खायला दिला. फ्रेश होऊन मग चाललो होतो मेडिकलला. तेवढ्यात आविष्कारचा कॉल आला. मग आविष्कारने म्हणे तिचं लातूरून काहीतरी सामान आणायचं आहे. मग मी त्याला म्हणले थांब आधी मालकाला विचारते. मालकाला कॉल केल्याच्यानंतर त्यांना सांगितले की असं जायचं आहे. मग त्याने ठीक आहे जा म्हणले. मग आपण आलो थेट लातूरला याच्यानंतर त्याच्या रूमवर जाऊन बघते तर काय घरमालकच नव्हते तिथे. मग ते घरमालकाला कॉल करून विचारलो तुम्ही कुठं आहे. आता त्याने म्हणले की आम्ही गावाला आलो आहे, आम्ही 2-4 दिवस येणार नाही. तरी मी त्याला म्हणत होतो भावा आधी कॉल करून विचारते निळोशीला गावाला गेले आहेत का नाही. त्याने म्हणले की जाऊ दे भाऊ, आता माझी चूक झाली तर आता तुला काहीतरी खाऊ घालतो. मग मी म्हणलं त्याला रमेशची पाणीपुरी खाऊ घाला. आम्ही आलो रमेशची पाणीपुरी खायला. मी म्हणले त्याला एवढ्याच जमणार नाही, मला आणखीन काहीतरी खायचं आहे. मग आलो त्यात हल्दीरामची सॉफ्टी खायला. तुम्ही पण एकदा हल्दीरामची सॉफ्टी ट्राय करा, त्याची खूप छान भेटते. तिथून आम्ही चाललो होतो औषधाला. जाता रस्त्यामध्ये बघितलं तर हा खूप छान सनसेट व्ह्यू होता. मग आम्ही नेहमीच्या स्पॉटवरती चहा पिला. तिथून निघालो घराकडे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.